टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी टाळी, जोरात जोरात जोरात. थांबा, टाळ मृदंग, टाळी. टाळ टाळ. टाळ म्हणून नाही काय चिंता, म्हणून नाही काय, म्हणून नाही काय चिंता, नाही नाही आले सकाळी कवई जन्म मरण काही मी म्हणलं उगले बाबाला हार घाला, हे ना बुक्का असा दोन्ही बोटानं झाला, हे असा बाप. मी आधी जपून असतोय, बुका लावणारा ना मी असं बघतोय, असं हात कसा चालला विठाला विठाला. रामराव रामराव, नाव रामराव राम राम नाव माळ आहे का? आहे घरी ठुली आहे म्हणा, घरी घालायच्या घालायच्या का? घालाय नको एवढा पापात घालू नका. हे बरेच जण म्हणाले माळी घालणं पाप आहे. महाराज इनो सोडून द्या, मुद्दा डोक्यात ठेवा, माळ घाला, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. शेती असाव का शेतीला कंपाऊंड असाव? काय म्हणणं, काय म्हणणं? हे शेती विचार नाही, थोडकी शेती असाव पण कंपाऊंड असाव आणि शेती चांगली असाव. तसं विनोद म्हणून सांगत नाही, तुम्ही किती दिवस जगलात यात नवल नाही, किती चांगलं जगलात यात नवल आहे. काय ते एरांडीचं झाड सावली बी नाही म्हणून विनोद सोडून द्या, मुद्दा डोक्यात ठेवा. आम्हाला भीती वाटत नाही, आम्हाला भय वाटत नाही, चिंता वाटत नाही. का? आम्हा भय चिंता नाही, धाक आम्हा भय चिंता नाही. जन्म मरण काही एक जन्म झाला, हे लोक परलोक झाला. आले सकाळी का वैकुंठ, म्हणून नाही काही चिंता. म्हणून बस बस, ही डीजे डीजे म्हणतील. आम्हाला भीती वाटत नाही भय. का? निर्वाणी गोविंद असे जैसा केला आम्हा घाली. ऐका, उगवी कोडे जाऊ द्या. थोडक्यात बोलतो, एक बार टाळी वाजून भजन करा. विडाला विडाला संताला काय भीती वाटत नाही, का चिंता वाटत नाही? मग लक्ष देऊन ऐका. आमच्या संत नामदेव महाराजाच्या घरी संत जनाबाई दासी म्हणून काम करायच्या. काय करायच्या? आणि घाले आणि घाल, ह्याला संस्कारच राहील नाही. तू बरं झालं कीर्तनात बसली. काल पोरा एका मास्तराने एका पोराला उठवलं, उठ म्हणे. का? दिवसभर झालं मी उपाशी आहे. ह्याला कोणता काळ म्हणायचा आहे? ती लई हुशार होतं. ते म्हणलं गुरुजी कोणता काळ नाही म्हणला, खरा दुष्काळ आहे म्हणला. अरे इतकं खाला आहे म्हणलं, उपाशी दुष्काळच म्हणायचा आहे. विठाला विठाला. तुझं नाव काय बाळा? हा, समर्थ. समर्थ. हा, काल पोरा एकाला म्हणलं तुझं नाव काय म्हणला, गंगाधर. आंघोळ नाही महिनाभर, काय हेण घाला.
एकाला म्हणलं तुमचं नाव काय म्हणला प्रकाश दिवसा बॅस्टी घ्यावं लागते प्रकाश कुठं आहे हे तरी बरं आहे रामभाऊ. एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय म्हणली निर्मळा आणि घरादारला बुर्रा आला महिन्याला एकदा गाडी तो इमानदारीनं. एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय म्हणली शांताबाई शांता. हा शेजारीला भांडल्याशिवाय कर्मत. अरे नावाचा नासन गावाला त्रास. नाव बी तसंच असावं ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. काय ताकद आहे महाराज काय ताकद. विनोद नाही सेवा घडली या सेवा कुणाची समर्थाची. नामदेव महाराजाच्या घरी संत जनाबाई दासी म्हणून काम करायच्या. कुणाच्या घरी कुणाच्या वा नामदेव महाराजाच्या घरी माणसं किती होते किती होते नामदेवाचे घरे 14 जण स्मरे हरे. काय सांगाव महाराज. झोपा 14 माणसं भजन करायची. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरी 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. हरी 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. वाह वाह. ताळी वाजवा वाजवा. माईक वाले. हार हरी 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण. बोला बोला रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे. कोणाची आठवण आली हा बाबा महाराज सातारकरांची टाळी वाजवा. बाबा महाराज सातारकर घेरीला न गेले पण आवाजाच्या कीर्तिरूपानं तुमच्या माझ्या जिवंत आहे. माझे सद्गुरू मारुतराव महाराज दस्तापूरकर शरीरानं गेले पण ऐका आज नामधारक म्हणून जगातला ठसा आज कीर्तिरूपानं त्यांचं शिल्लक आहे. अनेक महाराज होतील उगले बाबा एक वाक्य बोलतो पण सद्गुरू मारुतराव महाराजाची बरोबरी करणारा एकही महाराज होणार. काय ताकद आहे नामचिंतनात. रामकृष्ण हरी जय जय. पंढरपुरात देहच ठेवा. पुन्हा पुन्हा काही माणसं मरा म्हणून पंढरपुराकडे जातील. नाही गे मी इकडेच मरा म्हणालोय. हा नको नको गावाला वजू इकडे होईल. मरा म्हणून जातात विनोद नाही पण गावाकडे येऊन मरत येत. माझ्या सद्गुरू मारुतराव महाराजानं चालत बोलत पंढरपुरामध्ये देह ठेवला. महाराज काय भाग्य. झाकल्या घटीचा दिवा नेनो काय झाला की देवा या रीती पांडवा देह ठेवी काय सांगाव महाराज. झोपा आहे का. 14 माणसाची सेवा माझी जनाबाई करायची. कोण करायची कुणाच्या इथं वा नामदेव. 14 माणसाची सेवा आणि सेवा करण्यासाठी उगले बाबा भांडवल लागते. जुन्या काळात एकच भांडवल होतं त्याचं नाव जात. काय होतं जा. त्याचं नाव काय भाऊ. अभिषेक. अभिषेक. तुमचे हे दोघे भजनातले दिसत हे का नाही. ते नाव नाही हे नाव नाही घेतलं ना मग ते म्हणते तूच बोल काय बोलायची. वाढव झालं बघा रे 800 काढले. अभिषेकराव माझ्याकडे बघा आता जमलं की हा असं काय सांगू लागलो. जात जात महिला मंडळी जाताला काय असतंय कोण म्हणलं खुटा
खुटा नाही खुंटा खुंटा. बरं आता महिला मंडळाला विचारा. विनोद नाही आजी त्यामध्ये असतात कुणा आणला माही नमुना. आजी जात्याचा खुंटा हलवावा का डायरेक्ट फिरवावा? झोपल्या का बाया? हलवावा का डायरेक्ट फिरवावा? हलवून बघावा. डायरेक्ट जर फिरला तर 32ला 32 राजीनामा. हलवून खुंटा करावा बळकट. माझ्या जनाबाईनं खुंट्याला हात लावा. खरं भजन देवाला सांगायची गरज न सांगता तुम्हा पळू येथे अंतर विश्वभर परिहारतील लगे न सांगता कडे अंतरिके तुझ आता तुझी लाज तुझे देवा देव चतुरा. एकादश लागल त्याला खरं भजन सांगायची गरज हो म्हणा की सांगायची गरज नाही महाराज. जनाबाईनं खुंट्याला हात लावा. देवानं पळत यावर खुंट्याला हात लावा. माझ्या जनाबाईनं म्हणाव सुंदर माझे जाते गे फिरते भोवतुके सुंदर माझे जाते फिरते भोवतुके गोव्या गाऊ कौतुके तुझे विठ्ठला गोव्या गाऊ कौतुके तुझे विठ्ठला गोव्या गाऊ कौतुके तुझे विठ्ठला गोव्या गाऊ कौतुके तुझे जीव जीवनाने फुलते गे प्रपंचाचे नेते गे बोला फुलते गे बना बना हे लावणी पाची बोटे गे तुझे विठ्ठला लावणी पाची बोटे तुझे लावणी पाची बोटे ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला आवाज आवाज विको द्या मला. ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तुझे रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तुझे रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा. जमलं का नाही? रंगलं का नाही? हो म्हणा की दुसरं विनोद नाही महाराज. खरंच सांगतो एक वाक्य बोलतो. वक्ता तो वक्ता नो हे सोडते बिन. इतकाही टाइम झाला इतका बी मध्ये येता आला तर तुमचे चेहरे प्रसन्न आहेत म्हणून कार्यक्रम रंगला. नाही तर फोडीली गवरीन जैसा दिसे काही माणसं पुढं बसतील. तुझ्यावर का दुष्काळ पडला आहे का काय काय ताकद आहे. मी जनाबाईचं भजन सांगालो ये रे बाळ विठ्ठला तू. हे जनाबाईचं सांगालो. काल पोरा एका जनाबाईने वेगळंच म्हणलं आपल्या गावात. हा आंब्याचा ग रस कशाचा पाणी घालून केला नास माझ्या ठकीला का नवरा मिळाला गांजा खस गुरगुर गुर. त्याच्या पुढची काय म्हणू लागली भगवान बाबा. आंब्याच्या का झाडाखाली बंधू माझा दारू काढी. बाबू मी म्हणलं दिशी का हातभटी. कुण्या मेल्यानं केली चाडी आली पुलिसाची गाडी गुरगुर. मी म्हणलं आता कोण चाडी करील. सरकार मान्य दुकान झाले. कुठेही प्यान कुठेही लोळा. विठाला विठाला आता त्या जनाबाईचं भजन रात्र न कळे आठव ना आठव दिनरात्री हाची. जनाबाईनं खुंट्याला हात लावा. पुढं म्हणा पंढरी हे माझे माहेर साजने पोविया कंडनी गबुगे दे. जनाबाईनं असं म्हणलं की रामराव देवानं तसंच म्हणायचं. पंढरी हे माझे जनाबाईनं पुढं म्हणावं राही रखमा बाये सत्यभामा माता. कृष्ण महाराज जनाबाईनं असं म्हणलं की देवानं तसंच म्हणायचं. राही रखमाबाई सत्यभामा कुणाची झाले की तुमचे नाही होईल दम जरा हळूहळू ढाळे ढाळे. हे आता आमच्या इकडे रामभाऊचं झाले.
रामभाऊ खरं सांगा, तुम्ही तुमच्या बायकोला आई म्हणताल का? आता तुम्ही घरी जायचं, दार वाजवायचं, तुम्ही इकून जायचं, ते न तिकून यावं, तुम्ही म्हणायचं आई आई. त्या म्हणणार कीर्तन ऐकून पक्क पागल झाले बाई. इवत नाही पिरतीची या बोला नाही पियच पाड भलं तैसे गोड करून. प्रेमाच्या नात्यात माणूस काय बोलल, काही सांगता येत हो म्हणा की काही सांगता येत नाही. एवढा मोठा गतीर भरता प्रभू साक्षी जेने हे ईश्वर जनाबाईनं म्हणावं, राही रप्पाबाई सत्यभामा माता. देवानं तसंच म्हणाव. जनाबाई म्हणलं देवा काय पाहता 11 वाजत आहे, वाजली टाइम झाला देवा, मंदिरात जा. पुजारी आले असतील, ब्राह्मण आले असतील, बडवे आले असतील. देवानं गडबडी दागिने तिथंच, उगले बाबा पितांबर तिथंच, शेला तिथंच. आणि जनाबाईची वाकळ खांद्यावर घेतली. काय घेतली जिजा, काय घेतली? आपल्याकडे वाकळ म्हणते का गोदड? गोदड काही ठिकाणी बदग बदग. मी कीर्तनाला गेलो एका ठिकाणी, एका बाईला म्हणलं ताई अंगावर घ्यायला काय आहे का? ती बाई म्हणली बदग देऊ का? बदग. मी म्हणलं बाबू बदग म्हणजे काय, हानी का काय? मला नगर बा म्हणलं. त्या बाईनं अंगावर टाकल्यास कळालं ह्या गोदडीला बदग म्हणते. म्हणून विडाला विडाला ऐका, ती गोदड हातराय नरम, हातराय नरम, पांघराय गरम, बांधून ठेवली तर भरम, आणि चोरून नेणाऱ्याचं करम. ती गोदर खांद्यावर घेतली. उभा कसा राहिला विठेवरी, पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला, पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला, उभा कसा राहिला. राजस कुमार मगनाचा पुतळा आनंदही घेता आला पाहिजे महाराज. टाळी वाजवा, आनंदही घेता आला पाहिजे. ऐका काय त्याचं रूप आहे. पाहिली आहे दलावी, पाहिला पाहिला. माझ्याकडे लक्ष द्या. देवानं दागिने तिथंच, पितांबर तिथंच, जनाबाईची वाकळ खांद्यावर घेतली. पुजारी आले पाट पाट, दागिने नाही, पितांबर नाही. म्हणली देव नाही मंदिरात, भूत आहे भूत. एकही पुढे जाईना, पुकार केली. ऐका हो ऐका, बाहेर बसल्या रे, मांड्या घाला. काही काही ना सरळ टंगडी सोडत अशी. सर्वांना सूचित करण्यात येत आहे की देवाच्या दागिने चोरीला गेले हो, देवाचा शेला चोरीला गेला हो. काही बाहेर बसली होती तंबाखूला तुला बाहेर बसल्या बसल्या म्हणू लागले सका तात्या. दुसरा म्हणला का भिका तात्या. अरे पुन्हा हल्ले असतील. महाराज लोकांचं काय खरं आहे म्हणला. काकद भोपळा दिस मोकळा. नक्की त्या जनाबाईनं हल्ले असतील. पहाट पहाट आले. माझ्या जनाबाईच्या इथे शेला सापडला, पितांबर सापडला, दागिने सापडली. मुद्दा डोक्यात ठेवा. ते आमचे खुर्चीवर बसलेले नाव काय ते नाही, हे नाना आहे कळाल. नाना तुम्ही नाना पाठीमागे काय बागल बागल सर. बागल सर ऐका, चांगला माणूस जर चुकीत सापडला तो वाईट लोक आपल्या जिभीचं पारणं फेडायचं आपले. म्हणून चांगल्या माणसानं 2 गोष्टी सांभाळावं. उगले बाबा किती किती कोणत्या कोणत्या? तंबाखू चुना. त्याचं वागणं निक्का असाव आणि त्याचं भजन पक्का असाव. क्या बात. वागाय निक्का, वागाय निक्का, भजनात पक्का. तो देवाचा सक्का, देवाचा सक्का. वागाय लुच्चा, लुच्चा कळाला. पोपटासारखं बोलायचं पण 1000 लपडी करायची. वागाय लुच्चा, भजनात कच्चा, तो यमाचा सक्का भाचा. सक्का. अरे त्याला मुंगीच्या पायातलं कळत. लोक म्हणते देवाला काय त्याला कळत नाही वय. त्याच्या मनात आल्या चांगले चांगले माणसं येऊ का असे करले ते चांगले चांगले. त्याला जर म्हणलं सका त्या कुठं मारुतीचा पाया पडा
चांगला होता तो मारुतीला राणी दाखवत होता. विठाला विठाला घरात कळत नाही का त्याला सगळं कळत आहे. त्याला काय कळत नाही. ऐका जनाबाईवर चोरीचा आळा आला. जनाबाईनं सांगितलं, जनाबाईच्या हाताला धरलं आणि सुळावर द्यायचं ठरलं. माझ्या जनाबाईने विचार केला, आयुष्यभर या देवाची सेवा करून मला जर सुळावर जाऊ लागत असेल, याला देव कोणी म्हणणार नाही. टाळी वाजवा. देव काय विश्वास आहे, विश्वासी तो करी. स्वामीवरी निष्ठावंत भाव भक्ताचा भक्ताचा. जनाबाई देवाला म्हणू लागली, अरे इठ्या माया कारच्या, अरे विठ्ठा मूळ माया कारच्या, जनाबाई देवाला बोलू लागली, टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा. हे कुठे गेले मडी, तुला पाहून काढलं, उभी राहोनी अंगणी दिव्या देती दासी झाली. टाळी टाळी. पुण्यवंत पाताळ लोकी ठेला. काय केलं त्या बळीराजा, तू त्याला पाताळात घातलं. दरिद्री तो भाग्यवंत केला. अरे दरिद्री सुद्धा देव मुठभर पोळ्यासाठी गाव सोडून येतात. चोर त्यांचा बहुमान वाढविला. चोरचा वाल्या कोणी केले रामायण रामाची. कीर्तिवानाचा अपमान केला. कीर्तिवान करणं त्याचा तो अपमान केला. धुंद झाला तुझा तुझा जनाबाई देवाला बोलू लागली, काय सेवेत ताकद आहे. देव थर 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 कापू लागला. कोण कोण आमच्या बाबाचं नाव काय, बालासाहेब बाबा. माझ्याकडे बघा ते हो का, एक विनोद नाही, मी कुणाला टोचून बोलत नाही. इतक्या वयामध्ये तुम्ही मांड्या घालून बसलात हे तुमचं भाग्य आहे. खरंच आहे, खरंच आहे. नाही आता चांगली पोर खरं सांगा. आता ऐका, प्रत्येक झाडाच्या फळाची चव वेगळी असते. प्रत्येक आता तुम्ही 7 दिवस कीर्तन ठेवलेत. कालचं कीर्तन चव वेगळीच आहे का नाही, आजचं वेगळीच. आता उद्याचं एका नाही, उद्या टाळी वाजवायची नाही, अजाबात वाजवायची नाही, अजाबात नाही, ताण घ्यायचा नाही. पण आज तुमची शुगर गेल्याशिवाय राहणार नाही. मी शुगरवाले बीपीवाले माणसं सगळे कमी करीत असतो. टाळी वाजवा, विनोद नाही. परमार्थात ऊर्जा असा ऊर्जा. नाथ बाबाच्या परमार्थात ऊर्जा होती. बालाजी बाबा नाथ बाबाच्या परमार्थात ऊर्जा होती म्हणून परमार्थही चांगला होता आणि संसारही चांगला होता. काय ताकद आहे, लक्ष दे. नाही का जनाबाई देवाला बोलू लागली, देव थरथर कापू लागला. कोण, पाषाणाची मूर्ती थरथरा कापली. ऐकून जनीची वाणी, सुळाचे ते झाले पाणी. काय सांगाव महाराज. झोपा. जनाबाईनं बोलल्याबरोबर देव थरथर कापू लागला. माझ्याकडे लक्ष द्या. त्या सुळाचं पाणी झालं. काय झालं, काय झालं, पाणी. आता माझ्याकडे लक्ष द्या. ज्या सुळावर माझ्या जनाबाईला द्यायचंय त्या सुळावर देताना जनाबाईला भीती वाटली का, लवकर बोला. भीती वाटली का भगवान बाबा, भय वाटलं का, चिंता वाटली का, काय कारण. घडलिया शेवा समर्थाची घडली सेवा.
चेक गेले. हे इकडचं गेलंय म्हणून तिकून म्हणलं हे नाही इकडून आले. मृदंग तुमचा स्वतःचा नाही का? स्वतःचा असला तर ताण घे जाऊ. आपलं आपलं वाद्य कधीच व्हायचं सगळं. गाववाल्यावर भरवसा. ते कोणती मृदंग आणते, कोणते मृदंग? कोणत्याला घटा लाग नाही, कोणत्याला वाद नाही. हे हे गाय पण असू द्या, इनो सोडून द्या, मुद्दा डोक्यात ठेवा. माझ्या जनाबाईला सुळावर देताना भीती वाटली का बालाजी बाबा? भय वाटलं का? चिंता वाटली का? काय कारण? घडली या सेवा कुणाची? समर्थाची. शिवेला फार महत्व आहे. तरुण मंडळी बाहेर बसलेत, आत बसलीत. मला 10 मिनिटात कीर्तन सोडायचे. माझ्याकडे बघा, शिवेला फार महत्व आहे. तुम्ही देशाची करा, तुम्ही राष्ट्राची करा, तुम्ही गोमातेची करा, तुम्ही धर्माची करा, तुम्ही मायबापाची करा, तुम्ही शास्त्राची साधू संतांची सेवा करा. लोक आपल्याला किंमत दिल्याशिवाय. आता आमचे रामभाऊ मृदंग वाजवले, हेच झालं हेच झालं नाही. आता रामभाऊला किंमत किती आहे? मृदंगेची बायको मृदंगी, मृदंगेची बायको मृदंगी. त्याला जर म्हणलं थाप कुंकून टाका, म्हणलं धुमाकून टाका, किंमत आहे. आता आमच्या माईकवाल्याला किती किंमत आहे? माईकवाले थोडा हसावं माझ्याकडे बघून. माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन मायकीन. त्याला जर म्हणलं ताई आवाज कसा सोडा, म्हणल्या सगळ्यात मोकळा सोडा. किंमत आहे, किंमत आहे हो. डॉक्टरची बायको, कंडक्टरची बायको, कंडक्टर. बरोबर जा थोडं. कंडक्टरची बायको, कंडक्टर. इंजिनियरची बायको, वकिलाची बायको, सरपंचाची बायको, सरपंच. पेताड्याची बायको. म्हणा की पेताडी. अरे वाईटाला कोणीच किंमत देत नाही आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय, पाया पडल्याशिवाय. मला तुम्हाला एक विनंती आहे, ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतकरणाला परमार्थ करा. भगवान परमात्म्याची सद्गुरू मोतीराम महाराजाची शपथ घेऊन सांगतो, आपला उद्धार झाल्याशिवाय. महाराज लई किंमत आहे हो परमार्थ करणाऱ्याला, विनोद नाही. म्हणून तो खबर आहे सांगता सेवा. घडली या सेवा कुणाची? समर्थाची. आता जेत ज्ञानाचा तेत सेवा. हा सेवे लागी सेवक, सेवा त्या आवडी उच्चारावे नाम. नाम. सेवा घडली या सेवा. समर्थ कुणाला म्हणा? म्या बोलविल्या येणू बोली, म्या चालविल्या श्री चाली, म्या हलविल्या प्राणो हाली जगाशी. समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी. समर्थाचे पंगती भोजने, तळिली वळिली एकची. दड 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 दोड 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 बळ सोडला आणि काळा बापुणे रे शिवनाम शीतळम. असा समर्थ घडली या सेवा समर्थाची. मग तो खबर सांगतात म्हणा त्याची सेवा घडली, एक काम कर. Hallelujah.